शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. तर आता खरीप पीक विमा 2025चा 17,500 रुपये हेक्टरप्रमाणे जे की खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात. तर कंपनीचे नवीन नियम वाटप जे काही सुरू झालेले आहे, कोणते जिल्हे आहे याबद्दल आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे. तर यामध्ये जे काही पीक विमा वाटप आता सुरू झालेलं आहे, यामध्ये खरीप आणि रब्बी पिकाचा समावेश आहे. तर यामध्ये पीक भरपाई जे काही DBTच्या माध्यमातून थेट खात्यामध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. तर आता यामध्ये काय कोणते जिल्हे आहेत, त्यानंतर कोणती पिकं आहे, त्यानंतर जे काही भरपाई इथं मिळत आहे तुम्हाला किती मिळत आहे 17,500 रुपये हेक्टरप्रमाणे यामध्ये. तर यामध्ये आता कोण लाभार्थी आहेत, त्यानंतर यामध्ये सर्वप्रथम ज्यांचे पंचनामे पूर्ण झालेले आहे, नुकसान भरपाईचे अहवाल इथं मंजूर झालेले आहे, ज्यांची पॉलिसी वैध आहे म्हणजे ज्यांनी पीक विमा भरलेला आहे, ज्यांचा फॉर्म बरोबर आहे, त्यानंतर बँक खाते आधारशी लिंक असलेले शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जे की पैसे आजपासून 17,500 रुपये याप्रमाणे शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीक विम्याची रक्कम जे काही वाटप सुरू झालेली आहे. तर आता आपण पाहणार आहे यामध्ये खरीप पीक विमा 2025चे पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. कोणत्या जिल्ह्यात झालेली आहे, कोणत्या जिल्ह्यापर्यंत कधीपर्यंत मिळणार आहे. काही जिल्ह्यांमध्ये पीक विम्याची रक्कम DBTच्या माध्यमातून खात्यामध्ये जमा होऊ लागलेली आहे. उर्वरित जिल्ह्यांमध्ये सुद्धा पेमेंट इथं सुरू झालेले आहे. तर आता यामध्ये जे काही पीक विमा योजनेअंतर्गत नुकसान भरपाईचे पैसे खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. ज्यांचे पंचनामे पूर्ण झालेले आहे आणि ज्यांचे पंचनामे मंजूर झालेले आहे. काय आहे, पंचनामे पूर्ण आणि मंजूर झालेले आहेत. तर अशांसाठी DBTच्या माध्यमातून या जिल्ह्यांमध्ये व या शेतकरी बांधवांच्या खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात. यामध्ये दुष्काळी, गारपीट, अतिवृष्टी, कीड झालेल्या बाधित पिकांसाठी जे काही भरपाई वाटप इथं सुरू झालेली आहे. तर आता यामध्ये कोणाला मिळणार, जे काही पैसे कोणाला मिळतात तर ते आपण इथं पाहणार आहे. सर्वप्रथम ज्यांनी वेळेत पीक विमा भरलेला आहे, त्यानंतर ज्यांचे नुकसान भरपाई अहवाल आणि पंचनामे मंजूर झालेले आहे, ज्यांचे खाते आधारशी लिंक आहे, पॉलिसी ID ज्या शेतकऱ्यांनी वेळेवर क्लेम केलेला आहे, त्यामध्ये किती 72 तासाच्या जर तुम्ही तुमची तक्रार केलेली असेल तरच तुमचा पीक विम्याचा फॉर्म इथं मंजूर झालेला असेल. पैसे आले नाही तर तुम्हाला काय करायचं आहे. तर हा सुद्धा एक महत्त्वाचा पॉईंट आहे. ज्या शेतकऱ्यांना पैसेच आले नसतील तर अशाने खाते आधारशी लिंक आहे की नाही ते तपासून घ्या. त्यानंतर खाते जे काही तुमच्या खात्यामध्ये बरेच जणांचं काय होते, सातबारावर वेगळं नाव राहते, बँक पासबुकवर वेगळं आणि आधारवर बरोबर नाव राहते. तर अशांनी तिन्ही याच्यावर, तर त्यामध्ये तुम्हाला तिन्ही याच्यावर नाव सेम असणे आवश्यक आहे. कशावर, आधार कार्डवर, त्यानंतर बँकेच्या बँक पासबुकवर, त्यानंतर पीक विमा पावतीवर. तर हे तुम्हाला तिन्ही नाव सेम असणे आवश्यक आहे. त्यानंतर इथे आपलं पंचनामे अपूर्ण असतील तर, पॉलिसी रद्द झालेली असेल तर, सर्वे बाकी असेल तर, काय यामध्ये सर्वे. तर आता बरेच जणांचे सर्वे इथं अधिकही बाकी आहे. तर ज्यांचे सर्वे बाकी असतील अशांना पीक विमा मिळवण्यासाठी इथं अडचण जाऊ शकते. तर आता तुम्ही पंचनामे झालेले नसतील तर यादीमध्ये नाव कशा पद्धतीने टाकायचं आहे यावरती सुद्धा आपल्या चॅनलवरती आपण व्हिडिओ अपलोड केलेले आहे. तर त्यासाठी तुम्हाला उपाय म्हणून काय ऑप्शन आहे, बँक खाते अपडेट करा, लिंक नसेल तर लिंक करून घ्या, कृषी कार्यालयात तक्रार करा, किंवा हे जे तुम्हाला हेल्पलाईन नंबर दिलेला आहे 14447, तर या हेल्पलाईन नंबरला कॉल करून सुद्धा तुम्ही तुमची तक्रार करू शकता. त्यानंतर आता वाटप सुरू झालेले जे की यामध्ये 36 जिल्हे आहे, या 36 जिल्ह्यात पैसे खात्यामध्ये येत आहेत. तर यामध्ये अहमदनगर जे काही पेमेंट सुरू झालेलं आहे, वाटप देखील सुरू झालेलं आहे. तर इथं जे काही लिस्ट आपण बघत आहे हे जिल्हे वाटप सुरू झालेले आहे. त्यानंतर इथं अकोला, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, बीड, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, धुळे, गडचिरोली, गोंदिया, तर हे जिल्हे यामध्ये आहे. त्यानंतर इथे आपलं गोंदिया झाल्याच्या नंतर यामध्ये जळगाव, हिंगोली, जालना, कोल्हापूर, लातूर, मुंबई शहर, मुंबई उपनगर, त्यानंतर जे की यामध्ये नागपूर, नांदेड, तर हे जे काही जिल्हे आहे, काय जिल्हे यामध्ये पेंडिंग आहे आणि वाटप सुरू झालेले आहे. तर आता वाटप देखील सुरू झालेलं आहे. काही जिल्हे, काही तालुके व काही गावं यामध्ये पेंडिंग आहे. ज्या जिल्ह्यातील व ज्या तालुक्यातील पंचनामे बाकी राहिलेले आहे यामध्ये नांदेड, नागपूर, मुंबई उपनगर, मुंबई शहर, लातूर, कोल्हापूर, जालना, जळगाव, हिंगोली, गोंदिया, गडचिरोली, धुळे, चंद्रपूर, बुलढाणा, भंडारा, बीड, छत्रपती संभाजीनगर, अमरावती, अकोला, अहमदनगर. तर जे की ज्या जिल्ह्यांमध्ये अधिक वाटप सुरू झालेलं नसेल तर अशांनी घाबरण्याचं काही कारण नाही. जो काही खरीप पीक विमा 2025चा ते आता इथं खात्यामध्ये येत आहे.
तर यामध्ये आता नंदुरबार, नाशिक, धाराशिव, उस्मानाबाद, पालघर, परभणी, पुणे, रायगड, रत्नागिरी, सांगली, सातारा, त्यानंतर आपलं खाली जे काही जिल्हे आहेत यामध्ये यवतमाळ, वाशिम, वर्धा, ठाणे, सोलापूर, सिंधुदुर्ग, सातारा, सांगली, तर या जिल्ह्यांमध्ये सुद्धा काय आहे, पेंडिंग आहे. तर घाबरण्याचं काही कारण नाही, सर्वांच्याच खात्यामध्ये पैसे तर येत आहे. तर आता किती रक्कम येते ते सुद्धा आपण इथं पाहणार आहे. तर हे त्यांच्या पिकावर अवलंबून राहणार आहे. का राहणार आहे? पिकावरती. तर यामध्ये पिकाचा जो काही प्रकार आहे यामध्ये त्यावर अवलंबून राहणार आहे. तर यामध्ये सर्वप्रथम पिकाचा प्रकार, नुकसान भरपाई टक्केवारी जिल्ह्यानुसार, तर यामध्ये 5 ते 17,500 रुपये किती मिळत आहे? 17,500 रुपये याप्रमाणे जी काही पीक विम्याची रक्कम आहे ती इथं मिळत आहे. तर आता यामध्ये कोणाला पैसे मिळत आहेत ते आपण इथं पाहणार आहे. ज्यांनी खरीप पीक विमा 2025चा भरलेला आहे, ज्यांचे पंचनामे नुकसान भरपाई अहवाल मंजूर झालेला आहे. काय आहे इथं? मंजूर झालेला आहे. जर तुमचा पीक विमाचा फॉर्म पेंडिंग असेल किंवा पीक विमाचा फॉर्म बरोबर असेल, पंचनामे झालेच नसतील, तर अशांना टाईम लागणार आहे. पॉलिसी म्हणजे तुम्ही 72 तासाच्या तक्रार केली असणे आवश्यक आहे. बँक खाते आधारशी लिंक असणे आवश्यकच आहे. पैसे कुठे आणि कसे मिळतात ते सुद्धा आपण इथं पाहणार आहे. यामध्ये थेट DBTच्या माध्यमातून पैसे तुमच्या खात्यामध्ये पाठवले जाते. यामध्ये 48 तास लागू शकते पैसे जमा होण्याकरिता. त्यानंतर यामध्ये स्टेटस कसे तपासायचे? सर्वप्रथम तुम्हाला पीक विम्याच्या ऑफिशियल पेजवरती जायचं आहे. तिथं जे काही स्टेटसवरती क्लिक करा. प्रधानमंत्री किंवा प्रधानमंत्रीचे जे काही ॲप्स आहे क्रॉप इन्शुरन्सची, त्यावरती सुद्धा तुम्ही जाऊन चेक करू शकता. किंवा टोल फ्री क्रमांक आहे यामध्ये 14447, तर या हेल्पलाईन नंबरला कॉल करून सुद्धा तुम्ही तक्रार करू शकता की आम्हाला पीक विमा मिळालेला नाही. तर लगेच तुम्ही चेक करून घ्या. तर ज्यांचे पेड आहे, सक्सेस आहे, तर अशांचे पैसे इथं आलेले आहे. काय आलेले आहे? पेड आणि सक्सेस आहे. ज्यांचे अप्रूव्हल बट नॉट पेड म्हणजे लवकरच पैसे येतील. त्यानंतर ज्यांचे अंडर प्रोसेसमध्ये असेल तर यामध्ये प्रक्रिया सुरू आहे. ज्यांचे रिजेक्ट झाले तर अशांना पैसे इथं मिळत नाही. तर ही जी सर्व प्रोसेस आहे ते तुम्ही इथून चेक करून घ्या की यामध्ये तुमचं कोणतं ऑप्शन दाखवत आहे. जर तुमचे पैसेच न आल्यास तुम्हाला काय करायचं आहे? तर यामध्ये सर्वप्रथम जे की तुम्हाला बँक खाते आधारशी लिंक आहे की नाही तपासा. नाव खाते अचूक आहे की नाही ते तपासा. 14447, तर या हेल्पलाईन नंबरला कॉल करा किंवा CSC सेंटरला भेट द्या की तुमच्या फॉर्ममध्ये काही त्रुटी तर नाही. तर त्यानंतर महत्त्वाचं आहे मध्ये तुमचे पीक पाहणी झाली की आहे की नाही ते चेक करा. क्रॉप इन्शुरन्सवरती तक्रार केली की नाही, पीक विम्याचा क्लेम तुमचा मंजूर झाले का नाही, लिस्टमध्ये नाव आहे की नाही. खरीप पीक विमा यामध्ये जो काही 2025चा जे की जमा होण्यास सुरुवात झालेली आहे 17,500 रुपये याप्रमाणे खात्यामध्ये पैसे इथं येत आहे. तर लगेच तुम्ही तुमचं खातं तपासा की खात्यामध्ये पैसे आले की नाही.